मंडळी, तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पौर्णिमेच्या रात्री हास्याचा सुखद अनुभव द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, विनोदाच्या लाटांनी आनंदाची भरती आणण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. धमाल शेरेबाजी आणि आपल्या शाब्दिक कोट्यांनी इथे 4 चांद लावायला सज्ज आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर आणि खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत श्रीकृष्ण कुमार गोयल सर. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर, तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, आयुष्यात आपण मित्र निवडू शकतो, नातलग नाही. पण बदलत्या युगात ह्याची पण सोय उपलब्ध झाली तर काय मजा येईल ना. चला बघूया ज्यासाठी मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर. ताई 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 तोंड सांभाळून बोल. ताई ताई तोंड सांभाळून बोल. तू भाऊबीज आहेस ताई. भाऊ काढ काढ भांड भांड भाऊबीच्या दिवशी भांड माझ्याशी. हळू. काय हळू काय बोलती बघ कशी बोलते. भांड ना भांड भांड. ए घे घे. ए चल गावचा घर घेऊन टाक. तुला गावचं घर. मला नको गावचं घर काय ते. तेव्हा बघतो मी काय. तू मला नको सांगूस माझ्या ताईशी कसं बोलायचं. थांब जरा. मला सांगते. हो पाठवलं. आई वडिलांना गावी पाठवलं. मग काय करायचं. तू ठेवलंस तुझ्या घरी. ठेवलंस तू. मग मला नको बोलूस तू. मला सांगते गावच्या घरी पाठवलं. तू गप्प. मला नको नको येऊस गा तू भाऊ विजेला. मला काय फरक नाही पडत काय. नको येऊ जा. सॉरी म्हणायचं असेल तर बोल, नाही तर फोन ठेव. आधीच सांगतोय मी. कसं बोलता तू. हॅलो वंस. तसं काय गरज असते तुम्हाला. शब्दाला शब्द वाढवायचा असतो ना नुसता. शब्दाला शब्द वाढवला नाही तर 15 मिनिटं काय गप्प बसणार आहेस तिथे. रागात ना काहीही बोलता तुम्ही. तू मला फोन करायला लावलायस. मी कालच ठरवलं होतं तिला बोलवायचं नाही आज म्हणून. तू मला फोन करायला लावलास आणि सॉरी म्हणायला लावलास. काय केलं काय केलं त्यांनी. म्हणाली का सॉरी. मलाच उलट ऐकवलं दोघांनी. या नातेवाईकांचा कंटाळा आलाय मला. सगळ्या नातेवाईकांना ना एकत्र करा. बेटावर टाका कुठल्या तरी. माझ्या आयुष्यात आणू नका. काय 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 फायदा आहे नातेवाईकांचा. फायदा काय मला सांग ना. चिडचिड करू नका. चिडचिड करताय. भाऊबीज मला सांगू नकोस. ताईशिवाय भाऊबीज होऊ शकते. ताईशिवाय भाऊबीज करणार आहात तुम्ही. मी सगळं प्लॅन केलेलं आहे. मी सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. शिवा नको मला त्रास देऊस. हे कसली व्यवस्था केली तुम्ही भाऊबीजेची. ताईशिवाय कसली व्यवस्था माझा करताय. फोन कुठे ठेवलायस तो दे आधी. ताईशिवाय कसली व्यवस्था करताय. देतो. हा उलटा धरलात. हे बघ. हे काय ई नातलग. हे काय ई नातलग. ऍप आहे ऍप. कसला. नातेवाईक भाड्याने घेता येतात त्याच्यावरून. नातेवाईक भाड्याने बोलवता येतात ह्या ऍप वरून. अरे बाबा काहीही सांगताय तुम्ही. काही काय सांगतो. हे गाडी भाड्याने घेणं, घर भाड्याने घेणं, कपडे भाड्याने घेणं जमाना जुना झाला. आता नातेवाईक भाड्याने घ्यायचा जमाना आलाय. बापरे. सत्य आहे. कोण आलंय. माहीत. थांब ना बघू तर दे. कोण आलंय. दादा, कसं आहेस दादा. किती दिवसांनी. बाई ग बहिणी, काय साडी नेसलीयस. काय सुंदर दिसतेस अगं. काय सुंदर नथ आहे. आणि मिशी कधी ठेवली सांगितलं नाहीस. कधी केला लुक. व्हॉट्सअप वरती फार दिवस काही फोटो बिटो पाठवलेच नाही त्याने. हा बरं. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुलाही हॅपी दिवाळी ग बाई माझी गोड बहिणी. एक्सक्यूज मी. कोण आहात तुम्ही. मी तुझी ई बहीण. ई बहीण. ई नातलग वरनं बुकिंग केलं ना. ओ ती मीच प्रिया. ई बहीण. तुम्ही ऑनलाईन बहीण बुक केली. काल बुक केली होती. चला चला आपण फॅमिली सेल्फी काढूया. चला दिवाळीचा. मी पण येऊ का. अरे ये ना दादूल्या. ताई आल्यावर एवढा आनंदी चेहरा माझा कधीच नव्हता. अरे हाच ना अजून असो. वा 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 फारच छान. मस्त मस्त. दादा हा कसा आहेस. अहो दादा. आई ग. अरे माझ्या ताईने मला कधीच कसा आहेस विचारलं नाही.
माझी ताई म्हणजे कालकेची अवलाद. काय खाल्लास? कशाला जातास? खाल्लास का? कुठून मागवलास? घाण. त्यांच्या समोर कुठे कर सॉरी सॉरी, दादा आय एम सो सॉरी. मला कधीच मी मस्त आहे. काही हरकत नाही दादा. मी मस्त आहे. बस ना बस. हा तू वंच तुम्ही बसा ना. हो हो बसणार. पाणी घेऊन आले वंच तुमच्यासाठी बसा बस, ना. अरे हो बसणार अर्थात बसणार. माझ्या दादाच्या घरी नाही बसणार तो कोणाच्या घरी बसणार. बर अरे कोणतरी आला. मी बघते मी बघते. अगं अरे, नाही. तू कशाला बस बस मी अरे बघते. मला सवय मला नाही. माहितीये कोण आलंय. अरे एवढ्या प्रेमाची सवय नाहीये मला ताईकडून. ऐक. कुठे होतात इतका वेळ का लावला. रिक्षाचे पैसे देत होतो. बाबांना सांगितलं पैसे द्या म्हणून, सुट्टे पैसे ठेवा म्हणून. ते पैसे माझ्याकडे नको उगाच. अरे ओंकार, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी ओंकार. ओंकार हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. बस 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 ओंकार, बस बस बस. अरे पाणी 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 द्या. तायडे पाणी. हे, पाणी द्या. हा, ओंकार बस बस बस. बाकी खांदा कसा आहे बसा तुझा? बसा बसा बसा. काय बस. खांदा कसा आहे तुझा? खांद्याला काय झालं तुमच्या? माझ्या खांद्याला खायचं. अरे ते बॉलिंग टाकताना उतरला होता ना. माझा क्रिकेटशी काही संबंध नाहीये. मी बघतो फक्त क्रिकेट. अरे असं काय करतोस? खांदा उतरला होता ना तुझा. मला काहीच कळत नाहीये. हे काय सुरू आहे? आय एम सो सॉरी. हे काय प्रकार आहे हा सगळा? नाही कसं आहे ई नातलग वरती तुम्ही सोलो सिस्टर बुक केली असती तर मी एकटी झाली असते. अच्छा. पण तुम्ही मिनी पॅकेज बुक केलं ना मग बहीण बहिणीचा नवरा आणि बहिणीचा सासरा असे तिघही तुम्हाला मिळालेले आहे. बापरे बापरे. हो. आणि मेगा पॅकेज बुक केलं असतं तर मला 2 मुलंही झाली असती. म्हणजे मुलं सोबत घेऊन यावी लागली असती. मग ओंकार कसा आहे खांदा तुझा? खांदा नाही नाही काय होतं की तुम्ही बुकिंग करताना तेव्हा फोनवरती आमच्या रिसर्च टीम मधला विराज जगताप तुमच्याशी बोलतो. बरोबर. तो सगळं अनालिसिस करतो. करेक्ट. मला सगळी माहिती विचारली. करेक्ट करेक्ट. त्याच्यावरनं एक स्क्रिप्ट लिहितात आमचे रायटर अरुण कदम. सगळी गोष्ट तयार करतात आणि मग ती गोष्ट बसवतात आमचे डिरेक्टर सरताज. भारी आहे ना? हे आणि मग आम्हाला तिघांना सिलेक्ट करून वगैरे आम्ही इथे डिलिव्हर झालोय. अच्छा अच्छा अच्छा. अय्या. असं आहे. एकदम असं जेवण कसं येतं तसं नातेवाईक आले तो आपल्या घरात. त्यांच्या गोष्टीनुसार तुझा खांदा कसा आहे ओंकार? दुखतोय जरा खांदा दुखतोय खांदा. आणि तुला माहिती आपली बॉलिंग म्हणजे मिचेल स्टार्कच आपण एकदम. आणि येडायस का रे येडायस तू बाबा परवा लग्नात भेटलास कुठे गायब झाला घेस तू हा किती शोधला अरे वराती तुझ्यावर नाचायच होता मला माहिती आहे. कोणाच्या लग्नात? नाही ते आम्हाला ट्रेनिंग हा, लगे परवाच्या हा बरोबर अरे ते माहिती नाही. ताईच्या ह्याच्या लग्नात ना. हा, नाही ते मला जरा लवकर जावं लागलं. शिवा होती ना. हो. अरे हा नमस्कार करतो सुनबाई. तुम्ही काय नमस्कार करताय? तुम्ही नका नमस्कार करू. तिला मी अटॅक येईल तिला. नमस्कार. पैंजण घातले. अय्या ई ओंकार यांनी टिकली पण लावली. काय? तुमच्या कपाळावर टिकली आहे. मोरया. ते आज सकाळी आजीकडे गेलो होतो ना त्या आजी बनून आजी बरोबर. बारसं होतं ना बारसं 2 तास तिकडे गेलो होतो. अरे, तुला खाली बोललो होतो आजीचं काय राहिलंय का बघ, चेक अरे ते करायचं. काय झालं एक मिनिट. तुम्ही आजी म्हणून गेला होता? हो. आजी आजोबा पणजी पणजोबा 45 वर्षाची बाई 55 वर्षाची बाई प्लॅटोनिक लवर अय्या. सगळे सगळे प्रोफाईल आहेत करे माझी. बापरे. प्रोफाईल? अहो ऍपवर सर्च करा वी वॉन्ट दौलतराव मीच असतो सगळी. बसा बस. ए, बस रे, काय एवढा टिकली चुकून जायचं चुकून बाकी काय नाही. माझ्या याची आहे ना लय डिमांड आहे का नाही काय का तुमच्या इच्छी? आजी आजोबा कुठे आहेत हल्ली घरी. कुटुंब तिघांचंच असतं ना आई वडील आणि मूल. आजी आजोबा असले तरी ते गावी असतात. त्यांना घरात ठेवून घ्या म्हणजे औषधांचा खर्च त्यांच्या डॉक्टरांचा खर्च वर परत त्यांची कटकट ऐका. हो. एवढं सगळं कोणाला करायचं नसतं. त्याच्यामुळे हल्ली डिमांड फार आहे. बुक करायचे आजी आजोबा संध्याकाळी डिलिव्हर. वा वा येतात छान गोष्टी सांगतात. संस्कारचे संस्कार होतात आणि जबाबदारी काहीच नाही. वा वा. त्यामुळे खूप डिमांड मध्ये. वा वा. एवढा ऍप हा पुढे गेलेला आहे मला माहितीच नव्हतं. आपण या ऍपचे शेअर्स घ्यायला हवे. अरे दादा ओटीपी दे ना. ओटीपी? हा
आम्ही डिलिव्हर झालो हे ई नातलगला कळवायला हवं ना नाही तर ते काळजी करत बसतील तिकडे. अच्छा अच्छा हा. तुमच्या ताई सारखंच आहे हा. तुमची ताई इकडे आल्यावर नाही का सासूबाईंना सांगते आले हो मी माझ्या भावाच्या घरी. तसंच आहे सगळं. एवढ्या गोड आवाजात सांगते माझी ताई आले पतले असं करत असते. त्यांच्या समोर आवाज करणं. वेगळा. अरे बोलत बसणार आहात की काय फराळ वगैरे केलाय की नाही? तायडे मी घरातून निघताना सांगितलं होतं की मला तायडेच्या हातच्या चकल्या खायच्या आहेत. मी चकल्यांशिवाय विश्वंभर सारखा मागे लागला होता मामीच्या हातच्या चकल्या पाहिजे मामीच्या हातच्या चकल्या पाहिजे. त्याला बोललो आधी अभ्यास कर दिवाळीचा मग तुला मी चकल्या देईन. विश्वंभर विश्वंभर तो सारखा मला चकल्या खायच्या मला चकल्या खायच्या. विश्वंभर कोण? आपल्याला काय करायचं कोणतरी असेल विश्वंभर. विश्वंभर. त्याला गोड पापा द्या विश्वंभरला. टिवायला येतो. टिवायचा मुलगा मला जायचं असं करतो का? आमचे रायटर अरुण कदम आहेत. सोडा विषय सोडा पुढे चला. तर विश्वंभर बोलत होता की विश्वंभर. मामीच्या हातच्या चकल्या खायच्या. जाताना डबा भरून चकल्या द्या. चकल्या दे त्यांना. अगं काय झालं नाही हा, नाही. नाही नाही म्हणते नाही नाही. तसं नाही. काय झालं कधीच नाही. तुमच्या बहिणीने भाऊजींनी कधीच कौतुक केलं नाही माझ्या फराळाचं. खातात आणि नावं ठेवतात. ते हा कोण माणूस आलाय फराळ न खातात भारी आहे बोलतो. ऍपची किंमत आहे ग. बापरे. रिव्होल्युशनरी ऍप आहे. भारी. रिव्होल्युशनरी ऍप. मी फराळ आणते मी चकल्या आणते माझ्या हाताच्या वहिनी थांब जरा इथे ये. इथे ये. बस इथे बस. बस कुठे काही जाऊ नको तू इथेच बस हा? मला सांग कुठे ठेवलं मी घेऊन येते. मोठ्यावरतीच असेल ना मी आणतेच आले. स्वतः गेले आणायला. आपली ताई हात धुवायला पण नाही गेली कधी किचन मध्ये. तिला इथे आणून द्या सगळं. ओंकार अरे बोलत काय बसला ओवाळणी करून घेऊया. हा, ओवाळणी करून घेऊया, ओवाळणी करूया, ओवाळणी. ओवाळणी करून घेऊया. कर. आपण नवीन आणलेलं चांदीचं ताट आण जळवूया माझ्या ताईला. आणा ओंकार वेडा आहेस काय झालं? वेडा आहेस तू. ओवाळणी कोण करणार बहीण. मग ताट सुद्धा बहीणच आणणार. हो 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 अगदी अगदी हो. मीच हे मी. काय? ताट घेऊन आलाय तुम्ही? हे आमच्या ऍप कडून कॉम्प्लिमेंटरी असतं. गोड तरी देऊ द्या आम्हाला. अरे असं कसं दादुल्या तुझं लाडकं आवडतं स्वीट आणलंय मी काजू कतली. अय्या महाग आणलंय. ताईनी कधी आपल्यासाठी गोड आणलाय? कधी रक्षाबंधनला आलेपाक आणला ग गोड म्हणून. आलेपाक बरवला मला. तिने मला ऍप हा सगळ्यात श्रेष्ठ ऍप आहे. ताई वळूया. व्हिडिओ काढ. ताईला पाठवून जळवतो की नाही बघ. तिच्याशिवाय अडत नाही काय माझं. एक मिनिट टॅप कुठे टॅप. तिथे तिथे. बापरे सगळंच आणलंय. हो हो मी घेतो. हा. एक मिनिट. अगे नको पाया कुठे पडते सगळं. माझी ताई कधीच पाया नाही पडत माझ्या. अरे दादुल्या असं कसं. दादूला तुझे काय बोलतेस ना एवढ्या प्रेमाची सवयच नाहीये मला. ओ हा अरे हो वासडे गिफ्ट टाक त्याच्यात. आ? काय? अरे बहिणीने ओवाळणी गेला नाही ना. ओवाळणी टाक 2-4 हजार रुपये. हे बघा मी माझ्या सख्या बहिणीलाही कधी 1,000हून जास्त देत नाही. इतर ऍप वरची बहीण आहे माझी. हिला कशाला देऊ मी? अरे दादुल्या ऍप वरची बहीण असली तरी बहीण आहे मी तुझी. हा, पण ऍप करी तुला नावं ठेवतील हा दादा. ऍप करी म्हणजे आता नेटवरचा समाज नेट करी तसा ऍप वरचा समाज ऍप करी. बापरे यांचा समाज आहे. हो, हो. एक मिनिट काहीतरी हे बोलू नका तुम्ही. मला माहित नव्हतं एकतर गिफ्ट द्यावं लागतं असं वगैरे. त्यामुळे मी गिफ्ट वगैरे काय आणलं नाही. सो सॉरी. फराळ खाऊया ना आपण. बसा. ठीक आहे तुम्ही ऍप वरनं वाउचर सिलेक्ट करा आणि गिफ्ट द्या. अरे का पण नाही द्यायचंय मला गिफ्ट. तू माझी बहीण नाहीये. हो. मी तुला गिफ्ट वगैरे काही देऊ शकत नाही. कंपल्सरी आहे गिफ्ट देणं. तुम्ही टर्म्स अँड कंडिशन्स ओके केलं तेव्हा वाचलं नाहीत. नाही वाचलं मी. तुम्ही टर्म्स अँड कंडिशन का नाही वाचले. तू वाचतेस. कोण वाचतं टर्म्स अँड कंडिशन. ओके करायचं पुढे जायचं एवढंच माहिती आहे आपल्याला. ठीक आहे हरकत नाही तुम्हाला नाही द्यायचं गिफ्ट. हा बरं मग ते तुमच्या डिपॉझिट मधनं कट होईल. तुम्ही डिपॉझिट भरलं. मला न सांगता डिपॉझिट भरलं. तर ते लागणार होतं ऍप हे करायला. किती भरलं. 10,000 रुपये. हळू बोल. 10,000 रुपये भरले तुम्ही deposit ला?
ए, ताई भाऊजींसमोर नको तेवढा आवाज. ताई भाऊजी नाही आहेत ते तुमचे खरे खरे तिथे आहेत ते ताई माझे 10,000 रुपये माझ्या घरात आले पाहिजे येतील बाई. हे जे काय वाउचर फाउचर आहे ते करून टाका. हो बाई दादुल्या. कर तू नको ते दादुल्या म्हणूस मला तू थांब जरा. काय ते ते काय वाउचर आहेत कोणाचे काय आहेत? ज्वेलरी वाउचर्स आहेत आणि हे स्नॅक्स वाउचर्स आहेत. स्नॅक्स वाउचर सुरुवात 2000 पासून आहे. एवढे महाग नाही. हे ओंकार, अरे बहिणीच्या माया पुढे पैसा काय चीज आहे. तुझी माया काढतो मी नंतर बाहेर गप्प बस तू. 2000 रुपये ठीक आहे ठीक. हे घे 2000 ते रिडीम कर काय ते. थँक्यू दादुले, किती छान आहेस तू. चल Thank ग, ओ, चल. अहो काय असं करताय? अहो तुमच्या ताईला 500 रुपयाची साडी देतो आपण भाऊबीजेला रक्षाबंधनला, त्यात खुश होते ती बिचारी. अरे ती किट 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 किती करते कानाकडे. 2000 ला पडली आहे ही बाई. अरे 2000 ला पडली, शांतता तरी आहे ना घरात, आनंद तरी आहे घरात, फसतोय तरी आप. हो 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 तुमचं काय? अरे ओ काय झालं, काय अडकलात का, काय झालं? बहिणीला गिफ्ट दिलंस, भाऊजीच्या गिफ्टचं काय? अरे ह्यांचं काय आहे? काय दोघांचं काय झालं मध्ये? दादा भाऊजींना गिफ्ट नको का? आणि माझे सासरे पहिल्यांदाच आले दिवाळीचे, त्यांचं काही मानपान करशील की नाही? ए तुम्ही तिघे पहिल्यांदा आलाय तिथे, आपण पहिल्यांदा भेटतोय इथे, कशाला कसलं मानपान? मी का करू यांचं मानपान यार? नाही, नाही ते ऍप मधनं तुम्हाला रिअल फील देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. रिअल फील हवा तर मी रिअल नातेवाईक मागवीन ना माझे, तुम्हाला कशाला मागवीन इथे मी? हे मी काही करणार नाही, मी आधीच सांगून ठेवतोय. तुला गिफ्ट नाही द्यायचं या दोघांना? मला द्यायचं नाहीये का गिफ्ट? ठीक आहे. हे कोणी नाही लागत माझे. ठीक आहे ठीक आहे, तुझ्या डिपॉझिट मधनं ते आम्ही कट करून घेऊ. डिपॉझिट मन हे, एक मिनिट, ते 2000चा कुठे गेलं मग असतं? ते मला दिलं ना आता 3000 आणि 5000. अय्या मी 3000 ह्याला 5000 त्याला, असं करून तुम्ही अख्खं डिपॉझिट घेताय माझं 10,000चं. टर्म्स अँड कंडिशन्स तसंच आहेत इनातलकचे. हळू हळू. गेट आउट, गेट आउट. दोघांनाही केलंय रिडीम आणि हे लिव्हचं ऑप्शन पण केलंय. जा निघा. बरं कशी वाटली आमची सर्व्हिस? फालतू किती स्टार द्याल आम्हाला? तुटलेला स्टार देईन मी तुम्हाला. निघा, गेट आउट. ताट हवं होतं. जा घे मग ताट, ते सगळं मीच करू. जा, जा. दादा बरं वाटलं भेटून, खूप छान. हो चल, खूप झालं, नको दादा बी. बहिणी अगं बाई, जा. खरी बहीण परवडली माझी. सर काय आहे? हे कार्ड ठेवा. हे ॲपचं नाहीये, हे माझं आहे. पितृपक्षात मी कावळा पण देतो सर. तू कावळा बनतोस? नाही नाही सर, माझ्याकडे एकच माणूस आहे, मोरे. हे कावळा बनतात. नाही नाही, मी 2 कावळे पाळलेत. पिंड्याला शिवायचं असेल तर मी भाड्यानं देतो, आणि एरवी सीझन नसेल ना तर मी टोचा मारायला देतो. का नाही? हो, ते टोचा मारून ना झिरझिर करतात. त्यांच्याकडे पोलीस केस वगैरे होत नाही काय, समजलं? हो. त्या 2 कावळ्यांना तुमच्या मागे लावून टोचा मारायला निघा. टोचा मारायला. हसतायत का? सर बैल पोहायला बैल आणि नागपंचमीला 8 असलेल्या डायनोसर आहे. सर व्हॅलेंटाईन डे ला रिक्वायरमेंट असेल तर मी येऊ ए, शकते. ए, बाई, निघा. निघ. लग्न झालंय माझं, माझ्या नवऱ्याला सांगते माझ्या समोर. निघ. प्रोफाईल वर स्टार करा सर, मी सापडेन सर. कुठून सुचतं तुम्हाला हे असलं ध्यान? आली अक्कल? काही आपल्या ऍपच्या नादाला लागतात आणि काहीतरी करत बसतात नुसतं घरात. हे असले नातेवाईक मिळतात भाड्याने ऍपवर, तुम्हाला असं वाटतं? बरं किती दुनिया पुढे गेली, नातेवाईक भेटायला लागले ना ऍपवर, असं माया कुठून आणणार आहात त्यांची? ताईच भांडलेला आठवतो, ओरडलेला आठवतोय बरं तुम्हाला? आजारी होतात, मलेरिया झाला होता तेव्हा ताई आलेली ना, ते पाण्याच्या पट्ट्या ठेवायला तुमच्या डोक्यावर, ते नाही आठवत आहे? 3 महिने कामाला नव्हतात तुम्ही, सोन्याच्या बांगड्या देऊन गेलेली माझ्या हातात गपचूप. त्याच्यावर काढले ना दिवस, परत दिले बोलतात. प्रत्येक वेळी येताना तुपाचा शिरा आणते, तुम्हाला आवडतो म्हणून. ते बघा ना, ती ठेवते तो राग तुमच्या मनात. काहीतरी करत बसताय बघा ओंकार. हे जे टर्म्स कंडिशन्स असतात ना, ते महत्वाचे नसतात. नात्यात माया महत्वाची असते, हे लक्षात घ्या. काहीतरी करत बसतात. हॅलो ताई. हा कुठे आहेस? काय बोलले?
रडू नका. काय बोलली? काय बोलली ताई? तुपाचा शिरा घेऊन निघाली ऑलरेडी. स्टेशनला उतरली आहे. रिक्षा पकडण्यासाठी ते ऍप वर बुक करते. ऍप वरून बुक करते. चालले पाहिजे ते सगळे ऍप. रिक्षाचा app आहे. वा 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 वा, जोरदार टाळ्या. रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट अँड ऍप परफॉर्मन्स. मस्तच. प्रसादा. आज माझ्या विनंतीला मान देऊन मी इथे एका माणसाला बोलवतोय आणि त्यांनी यावं अशी मी कळकळीची विनंती करतोय. सचिन मोटे. गंमत अशी आहे की स्वतःच्या आडनावाच्या शेवटी ई आहे, पण एकही कॉन्सेप्ट अशी नाही की ज्याला ई म्हणू. वा वा दादा. आहा. काय तुझ्या बुद्धिमत्तेचं आणि तुझ्या मेंदूचं करायचं मला प्रश्न पडतो रे सचिन. सिरियसली काय काय अफलातून संकल्पना होती, अफलातून. मला प्लीज जाणून घ्यायला आवडेल की कशी सुचली ही संकल्पना. ही कॉन्सेप्ट मी अभिजित पवार बरोबर बोलत होतो गेल्या वेळी एका स्किट संदर्भात. त्यावेळी असं एक स्किट होतं ना गेल्या वेळेचं की प्रियदर्शनी आणि हे नोकरी सोडणार असतात. सावत्याला म्हणते आपण नोकरी सोडूया. तर ती का नोकरी सोडणार असेल, का नोकरी सोडणार असेल, काहीतरी ॲप असेल. मग गौऱ्याचं एक आपण ॲप काढलं होतं मागे की तो चाकणा वगैरे हे करत असतो. काहीतरी वेगळं ॲप असेल. तर त्यावेळी मी त्याला म्हटलं, अभिजितला म्हटलं की असं ॲप असेल त्यांचं तर की नातेवाईक भाड्यानं द्यायचे. कुणीतरी रिलेशन्स सुद्धा आता भाड्यानं जातील. आणि हे बोलल्यावर मी त्याला म्हटलं थांब, हे या स्किट मध्ये नको लिहूस, याच्यावर आपला skit होऊ शकतं. कारण म्हटलं हे वेगळे काहीतरी. तोही म्हणाला हा सर हे नको इकडे करायला, आपण नंतर करूया. आणि म्हणून मग ते यावेळी केलं आम्ही ते. वा वा, ब्रिलियंट ब्रिलियंट ब्रिलियंट. आणि हे ज्यावेळी डेव्हलप होत होतं ना त्यावेळी जाणवलं की ह्याच्यात ह्युमर कोशंट थोडा कमी आहे. म्हणून मग सचिनने नंतर त्याच्यात अजून काही गोष्टी भरल्या. रायटर्सने सगळ्यांनीच अजून इनपुट्स दिले. त्यामुळे सगळ्यांनी मिळून, कारण तशी ही आपली कॉन्सेप्ट नव्हती थेट, कारण त्याच्यात इमोशन्स खूपच होत्या. पण ह्युमर आणण्याची आम्ही मग खूप धडपड केली. आणि नाही, पण मला खरंच प्रामाणिकपणे असं वाटतं मला की नातेवाईकांपासून होणारा त्रास आणि नातेवाईक दुरावल्यानंतर होणारा त्रास हा प्रत्येकाने अनुभवलेला वा असतो. दादा. त्यामुळे प्रत्येकाच्या काळजाला भिडेल अशी संकल्पना आहे. तुला सॅल्यूट आहे सचिन. थँक्यू. खूपच भारी. येस सर. बाकी परफॉर्मन्स वाईज पण ओमकार, शेवटचा जो हुंदका दिलास तू तो लाजवाब होता. लाजवाब म्हणजे अख्खा परफॉर्मन्स एकीकडे आणि शेवटचा पॉज आणि हुंदका एकीकडे. सुपर, फार मजा आली. प्रिया कमाल, शिवा लाजवाब, फार मजा आली. ब्रिलियंट स्किट होतं, ब्रिलियंट. सचिन, पुन्हा एकदा तुझ्यासाठी टाळ्या. मंडळी, आता इथे इशारो इशारो में विनोदाचं खुफिया मिशन साकारलं जाणार आहे. त्यामुळे सज्ज व्हा हास्याच्या चित्त थरारक अनुभवासाठी, ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. अरे साहेब बोला, 120 देबो आहे की 320 देबो आहे? हरिपत्ती इलायची करीपत्ता काय पाहिजे आहे ते सांगायचं आहे. एकदा असं झालं ना, माझा पान आहे साहेब, असा गुलकंद पिन टाकून देतो आहे साहेब, असा मजा येतो आहे ना. असं कसं म्हणजे? सुरुवातीचं गाणं आणि ही पाण्याची टपरी बघून अख्ख्या जगाला कळलं की तू पानवाला आहेस. हं? आणि काय रे, तुझ्या तोंडात चेंदामेंदा झालेली भोजपुरी भाषा आमच्या अंगावर का मारतोस तू? बेटकर, सॉरी सर. सर म्हणायचं नाही, हजार वेळा सांगितलंय. आपण पोलीस आहोत, सिक्रेट मिशनवर आलेलो आहोत, कुणाला कळता कामा नये. अच्छा, कळलं? आणि सर सुद्धा म्हणायचं नाही, सॅल्यूट मारायचं नाही. मोरे, येस सर. आता काय बोललो मी? सॅल्यूट मारायचं नाही. सॉरी सर म्हणायचं नाही. ओके सम्या. सम्या सम्या म्हणाल मला तुम्ही? कोण आहे मी? बल्बच्या खाली कॅरम खेळतात त्यातला आहे मी, तुमच्यातला? हा,
हे बघा, आपण सिक्रेट मिशनवर आहोत, हे लोकांना माहित नाहीये, आपल्याला माहिती आहे. ते विसरायचं नाही, लक्षात आलं? हो सर. हा. ए, तुझं नाव काय? अरुण कदम शर्मा पानवाला साहेब. अरुण कदम शर्मा पानवाला. हा साहेब. काम आहे तुझ्याकडे. साहेब, महिन्याचा 3,000 रुपये देणार. इकडे थोडा साफसफाई करायला लागणार, काय पण कमी पण आता धावत पलत घेऊन यायला चालेल? अरे येडायस की काय? अरे काम आहे तुझ्याकडे असं विचारत नाही मी तुला, सांगतोय आमचं काम आहे तुझ्याकडे. असं आहे? ऐकण्यात पण फंबल मारतोस तू. आम्ही पोलीस आहोत. अरे जाबा साहेब जाबा, फोकटचा पान खायला मिळतो आहे, जो पण येऊन सांगतो आहे मी पोलीस आहे. अरे जाबा, चला इथून. अरे खरंच सांगतोय आम्ही पोलीस आहोत. मोरे, आयडी दाखवा. यस आय डी. गवताचं पात वाऱ्यावर डोलताय बाया. आयुष्यभर एकच किट करा. तुमच्या वयाच्या बकोटीला धरून वर करण्याचा प्रयत्न करतोय मी, काहीतरी वेगळं देतोय. कॉन्स्टेबलचा रोल दिलाय आज तुम्हाला, तरी ह्याच्यातच आनंद बाळगा. ह्याच्यात आनंद बाळगा. आपण पोलीस आहोत, लक्षात आलं? विसरू नका जरा. सॉरी सर नाही करायचं नाही. सॉरी लोकांना कळलं नाही पाहिजे आपण पोलीस आहोत ते. हो येस. नका करू हे. हे बघ, रॉड्रिक फ्रान्सिस. नाही बोलणार, फंबल पडणार साहेब. अरे तुला बोलायला नाही सांगत आहे मी, सांगतोय तुला. रॉड्रिक फ्रान्सिस बघितलंयस? अरे नाही साहेब, मी टायटॅनिक बघितला आहे. अरे येडायस का रे? रॉड्रिक फ्रान्सिस नावाचा चित्रपट नाहीये. रॉड्रिक फ्रान्सिस नावाचा एक मोठा गुंड आहे, गँगस्टर आहे. त्याला बघितलायस का तू? अरे पण ते फोटो बिटो काय असेल का नाही त्याचा? त्याचा फोटोच नाही ना पोलीस स्टेशन मध्ये. कॅमेरा ब्लॉक होते माझा. हा बोला. त्याचा फोटोच नाही पोलीस स्टेशन मध्ये, लक्षात घे. तो माणूस प्लास्टिक सर्जरी करतो, आपला चेहरा बदलतो आणि आम्हाला गुंगर येतो. काय साहेब? हो हो, पण आम्हाला अशी टिप मिळालेली आहे, पक्की खबर मिळालेली आहे. रोज संध्याकाळी 6 वाजता तो तुझ्या पानाच्या ठेल्यावर येतो आणि पान खातो. बघितलंस त्याला? आठवतंय त्याचा चेहरा? आठवतंय कधी संध्याकाळी वेळेला आठवतंय का? हा म्हणजे असं आठवतं आहे साहेब, असा एक माणूस येतो आहे, हा. असा रोज इथे पान खायला येतो आहे साहेब. असं त्याचं नाव बहुतेक बाबू ढिंचाक असं नाव आहे त्याचं. येस येस, तोच आहे. हळू 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 हळू. अरे बाबू ढिंचाकच नाव आहे त्याचं त्याचं. नाव. म्हणजे रॉड्रिक फ्रान्सिसचं दुसरं नाव बाबू ढिंचाक आहे. मजा आहे सर, मजा आहे, आता मजा आहे. मजा काय? लावणीला आलात तुम्ही? मजा काय? आणि सेलिब्रेट काय करताय? अजून बाबूला पकडलेलं नाही आपण. ते पकडा आणि नंतर सेलिब्रेट करा, लक्षात आलं? सिक्रेट मिशन आहे. आठवतंय ना तुम्हाला? ऐकलं का? हा साहेब, तू त्याला बघितल्याचं आठवतंय ना तुला? पक्का आठवतंय? आठवतंय साहेब. एक काम करायचं, आता आम्ही इकडेच पेपर वाचत बस स्टॉपवर उभे आहोत. हा, हा. तो बाबू ढिंचाक इकडे आला की आम्हाला इथून इशारा करायचा. इशारा केला की आम्ही झडप घालणार आणि त्याला पकडणार. ओके? अरे खतरनाक आहे साहेब तो, एकदम खतरनाक आहे. तुम्ही नका घाबरू, पोलीस आहेत ना तुमच्या बरोबर. तुम्ही ही एक मदत केलीत ना, त्याला आम्ही पकडू शकतो. गेले 20 वर्ष आम्ही त्याच्या मागे आहोत. गुन्हेगारी कमी होईल समाजातली, लक्षात घ्या. बाबू ढिंचाक तो तिथून आता येईल, लक्षात आलं? आम्ही तिकडे उभं राहू. चला बरं, आम्ही इथे उभं राहणार आहोत, लक्षात आलं? तो तिथून आल्यावर तुम्ही खून काय कराल? साहेब, हा. तो आला रे आला हा. की मी डाव्या बाजूची भोई उडवणार आहे. हा, कशी अशी उडवणार आहे, कशी? अशी उडवणार आहे. आणि समजा तो नाही आला तर मी उजव्या बाजूची भोई उडवणार आहे, अशी. तुम्हाला कळतंय का? तुमचे जे अवयव आहेत त्यांच्यावरचा कंट्रोल करायचं वयच निघून गेलेलं आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्ही इशारे देताय आणि लोकांना दिसतंय, पण ते होत नाहीये. आणि मुळात 2दा इशारे का करताय? असं तो आला तो आल्यावर इशारा करा ना. तो आलाच नाही तर कशाला इशारे करताय? दिसतंय आम्हाला नाही आलाय ते. असं नाही करत. अत्यंत बालनाट्यातली आयडिया आहे ही, नकोय मला. कळलं तुम्हाला? ही नकोय, दुसरी आयडिया पाहिजे.
दुसरी आयडिया पाहिजे. नुसतं स्वतःची वाक्य दुसऱ्या पानावर आहे मी आता असं नका करू. सर मला एक आयडिया सुचली आहे सर. बोला काय करणार आहात? मजा आहे मजा, आता मजा येणार आहे. आयडिया बघ. ते मोरेच्या कुटुंबात लात मारतो ना बाप, तेच बरोबर आहे. ही तुमची लायकी आहे. ऐका ना जरा, ऐका ना. ना जात तिकडे करा ते गवताचं पातं. आयडिया सांगा लवकर. सर आयडिया अशी हा. आहे, बाबू आला रे आला हा. की पानवाल्याने त्याच्या हातातला टॉवेल स्वतःच्या खांद्यावर टाकायचा. येस 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 बेटकर, दॅट्स इट. या इकडे या, बेटकर इकडे या. व्हेरी गुड. हे बघा आता काय काय ठरलंय, साहेब? बाबू ढिंचक आला हा. की टॉवेल खांद्यावर टाकायचा. आणि मग तो टॉवेल घेऊन गेला मग अरे त्याच्या खांद्यावर नाही टाकायचा, स्वतःच्या खांद्यावर टाकायचा अच्छा, टॉवेल. स्वतःच्या टाका. एवढं कळलं तुला? ही खून असेल. सर सर मजा येईल मजा येईल. मजा. त्याच्या खांद्यावर मजा नाही ना, पण त्याच्या खांद्यावर मजा येईल तर काय म्हणताय? चल तिकडे चल. आला. सर हा वाटतोय सर. अरे साहेब कुठला पान देतो तुला? अच्छा अरे गुलचान टाकून देतो ना हे साहेब. गुलशन असा थोडा नाही चालणार. अरे यार गुड मॉर्निंग. कशाला टाकतो खांद्यावर टॉवेल? अरे साहेब काय झालं, मी त्याला बोललो असं गुलजन टाकून देऊ का? तो बोला नको तो झाकण उघडला आहे म्हणून मक्खी आली. आता मक्खीला असं मी जादा नाही बोलू शकत म्हणून असं हलवलं आणि आदत प्रमाणे असं टाकला वरती. कशाला कॅन्सल आयडिया, ही कॅन्सल. दुसरी आयडिया सांग, तुला आठवते कुठली आयडिया? आता दुसरी साहेब असं दुसरी दुसरी सिम्पल. हा साहेब हा काय? साहेब तो आला रे आला ना की मी असं डोकं खाजवणार आहे. गुड आयडिया. आय थिंक इट इज अ गुड आयडिया. पण नुसतं डोकं नको, नाहीतर तू म्हणशील मेरे को आदत हो गया इसलिए मैं खाजव्या. असं नको करूस तू, कळलं का तुला? एक मिनिट आपण एक काम करूया. त्याच्या आधी तू असं कर, मान हलव मग डोकं खाजव. कळलं तुला? मान हलवायची, मान. डोकं खाजवायचं. रेडी असतो? रेडी रेडी सर मजा येईल, आता मजा येईल. पहिल्यांदा मजा नाही आली, आता मजा येईल. तिकडे रेडी रेडी. मागे मागे सर, संशय नाही आला पाहिजे. रेडी रेडी. आले कोणते आलं? आईस्क्रीम आहे का हो? नाही आहे? कुठे मिळेल मग? तिथं मिळालं. थँक्यू. बरं चालेल. डायरेक्ट येऊन हात लावताय तर नेताच्या बाईला हात लावा. करणी ताटी. उठ. त्या बाईला कशाला हात लावलास? तिला हात लावायला सांगितला होता. त्या उंदरानं नाही म्हणत कपाळ खाजवलं. आम्हाला वाटलं बाबू ढिंचाक आला पण पाहिजे. आपल्याला बाबी ढिंचाकी बघायची आहे का बाबू ढिंचाक बघायचा आहे? सर अरे बाई आहे, हा? आम्हाला वाटलं ती प्लास्टिक सर्जरी करून आले सर. एवढं प्लास्टिक कुठे मिळतं? एवढं प्लास्टिक एका वेळेला? बावली ट्रास का? कुठे गेला उंदीर? कुठे गेला? इकडे तुला सांगितलं होतं बाबू ढिंचाक आल्यानंतर हे करायचं ना. काय ते करतोयस ते आधीत कशाला नाही म्हणतोस? साहेब मी काय करू? ती बोलली आईस्क्रीम आहे का? मी नाही बोललो. मग ती बोललो कुठे मिळणार? मी बोललो तिकडे मिळणार. अरे पण नाही म्हणायला एकाचा वाय असं करणार नाही. असं केल्याशिवाय आठवत नाही तुला, सुचत नाही काही. बसलो होतो ना साहेब. चला आपापल्या जागेवर जा. साहेब सॉरी आता काही बोलायचं नाही. एकदम लक्षात नाही आला. आता काही बोलायचं नाहीये. हा. आता मी आयडिया देतो. काही खाणाखुणा काही आता तू करायचं नाहीये. सगळ्या खुणांचा खून करतोयस तू, लक्षात आलं? आता एक वाक्य आहे, एक काम कर. बाबू ढिंचाक आला की पंछी जाल में फस गया है असं म्हणायचं हळूच. कळलंय तुम्हाला? हा. रेडी. चला तू तिकडे रे. चल रेडी. वाट बघा रे. आला. ए चिलगोजे, हा चल पान बना. कौन सा साहेब? मुंह मत बना, पान बना. बनवतो आहे साहेब. जुड़े की पंछी बच्चे उड़ी वेले उड़े.
ऐसा थोड़ा गुलकंद टाकलं चालेल ऐसा? अरे डाल सब कुछ डाल. जुड़िया की पंची बच्ची की चडी फट गई रे. ए सटक गई क्या? नहीं, सटक गई. साहब, नहीं. बना ना जल्दी. बना साहब. असं कच्ची पक्की चालेल साहेब ऐसा? डाल डाल सब डाल. मुंह से लफ्जों को मत डाल लेकिन. अरे जुड़िया की पंची पड़ गई. अरे उड़ गया पंची. ए ये पुलिस है क्या? ये पुलिस है क्या? अरे हाँ कब से इशारा कर रहा हूँ समझता नहीं है. हिलने का नहीं. नहीं तो इसकी खोपड़ी खोल डालेगा. ये शान पट्टी करता है. तेरी माँ का साग डाका तेरी. उसको छोड़. नहीं छोड़ेगा. ये बाबू ढिंचाक नहीं छोड़ेगा किसी को. ये पिछाट. क्या रे क्या नाटक कर रहा था तू? अरे पुलिस वाला है मेरे को बोलता था अरे पकड़ो ना यार पंची जाल में फंस गया पकड़ना यार. ये तू फंस अभी गया. लेट हो गया लेके जा उसको लेके जा अभी लेट हो गया चलो जाते हैं. वा 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 एकदम ढिंचॅक परफॉर्मन्स. मजा आली मस्तच. प्रसादा तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. अरुण, प्रत्येक माणूस वेगवेगळा रोल करतो. म्हणजे प्रसाद गतिशील वेगेपूरकर करतो, प्रसादच तो भगवते करतो. तर त्यामुळे ॲक्टरची व्हर्सटॅलिटी दिसते की वेगवेगळ्या रोलमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो. तुझी खूबी अशी आहे की तू एकाच रोलमध्ये व्हर्सटॅलिटी दाखवतोस. एकाच रोलमध्ये तू बिहारी बोलतोस, नेपाळी बोलतोस, कोल्हापुरी पण बोलतोस, शुद्ध मराठी पण बोलतोस. पण हे ओळखून मोटे गोस्वामींनी ऑलरेडी तुझं नाव कदम शर्मा ठेवलेलं असतं. त्यामुळे आम्हाला ते वा दादा. अरुण कहर आहेस तू. पण जे करतोस ते ज्या कन्व्हिक्शननी करतोस, ओ हो माय गॉड, फॅन्टॅस्टिक. सम्या, खूप दिवसांनी पाहिलं तुला, फार मजा आली. श्रमेश दत्तू, फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. खूप आनंद वाटतोय मला या क्षणी. परत मी इथे आलोय आणि खूप मिस करतो तो. गॉड ब्लेस यू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. सई, गुलचंद परफॉर्मन्स होता. फारच मजा आली. अरुण दादा, गॉड ब्लेस यू यार. म्हणजे जेव्हा तुम्ही खुलून परफॉर्म करता आम्ही सगळे हसून हसून पागल होतो, आजही झालो. समीरदा अमेझिंग, म्हणजे खूपच भारी. मला पानटपरीचा सेटअपही खूप आवडला आणि कदम शर्मा आहे तर फारच आवडलं. मजा आली. मंडळी, माहेरीच राहणाऱ्या बायकोला घरी नेण्यात तिच्या नवऱ्याला यश आलंय, पण ती नक्की सासरी पोचेल का? चला बघूया. ज्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस हास्य कलाकार. सांभाळून जाव्या. कोणाचा जायला लागल तुला. सांभाळून जा. मामी 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 मी घेतो तिची काळजी घेतो मी. फक्त आहे ना आता तिला घ्यायला येऊ नका गड्या. आता आहे ना तिला बाळणपणाला घ्यायला या. अरे मामी पाय पडतो. आणि हे राहू द्या तुमच्याकडे. 1000 रुपये दिलं. मग भलता गुण नशे म्हणा पोऱ्या. सोना ना तुकडा शे. घे तू बॅस. सांभाळून जा. आणि काय लागलं तर व्हिडिओ कॉल करेल ती. व्हिडिओ कॉल करेल. म्हणजे ना तू आहे ना तो जुना मोबाईल फेकून दे वाटल्यास. तुला एकदम चकपक मोबाईल घेऊन दे तुम्ही. हा नवीन मोबाईल घेऊन दे. माणूस मेले कोण कशाला मोगा पसरलाय. बसा इथं तुम्ही. बसा इथं शांत. अरे बस ना नका ना रडू मामी. चल फुरफुर करू नका बरं का. सारखं फुरफुर करू नका. हाय का आता काय अडकलंय ती घ्या एकदाच ओढून आत. सारखं फुरफुर करू नये. चल चल चल. अरे बघून गेलं ती आई. अरे मामीचा फोन आहे. हॅलो.
अरे काय झालं बा? असं रास म्हण बोडकाना लगीनले 1700 विघ्न ऐक ना चेतू जाता जाता करू ना कॉल आपण जाता जाता कसं बोलताय हो तुम्ही कसं बोलताय 10 मिनिटांनी आभाळ कोसळणार आहे होय. तरी मला वाटणंच होतं समजा कस काय चांगलं चांगलं घडी राही ना जरा दारा बाहेर जात नाही की वाजला हिच्या आईच्या फोनचा डबडा वाजायला लागला. बाबा कसं यार सांग की बाबा आयला का माणूस की बिनुस काय आहे का नाही तुम्हाला? अरे 3 वर्ष झाले माणूस की ठेवतोय ना हो. अरे मग थांब ना जरा कडधर की थोडा त्यांचं पाहुण्याचं काहीतरी झालंय ना तिथं. नाही मला आहे ना माझ्या नशिबाची भीती वाटते हो. काय? म्हणजे समोरच्या टीमला आपण 50 ओव्हर बॉलिंग करावी आणि आपली बॅटिंग आली ना बद्द पाऊस पडून मॅचेस कॅन्सल व्हावी असं दलिंदर नशीब हो माझे बाकी काही नाही. श्यामराव जरा धीर धरावा माणसानं. ते विराट कोहलीकडे बघा तो धीर धरतोय म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅच मिळतीये. अरे त्याला 1 लेकरू झालेलं आहे त्याची जोरदार बॅटिंग चालू आहे काय बोलता तुम्ही हा ना. बघा कसं होतंय ना मामीला. अरे तुम्ही श्यामराव सारखं काहीतरी बोलू नका बरं का. म्हातारी कचकलीतच अरे गचाकली ना आता ती 13 दिवस इथंच थांबायला लागेल मग. अरे हो हो काय हो. आणि एखादी आवडती गोष्ट सोडायचा जर विषय आला आणि जर समजा हिनं सासर सोडलं बस बोंबलं आम्हाला काय माहिती नका ना हो अरे काय एवढं बेकार बोलता हो तुम्ही. मग ठीक आहे भो शांत राहतो मी एकदम शांत राहतो. शांत बसा, बसा इथं. बघ चेतू नंबर लावला का? बघ गावतो का नंबर बघ. नाही मिळत आहे, नंबर नाही. अरे ते दे टाकून डबडं ती माझ्या फोन मध्ये आहे का बघ. कोणती अरे ते बाय ना ज्याने माझ्या धरणाचा दरवाजा उघडता बंद करून टाकला तो आप्पा ना नेमकं कसं आहे ते आठवत नाही मला. शेवाळ कर ना शेवाळ शेवटचं राहिलं. अहो, ते नाही का ते? अरे हळू बोल ते नाही का फरची टोपी घालून आलेले अच्छा ते गप्प जिलेबी खात होता दल्ल ते का? ते आप्पा ते आप्पा ते नाही. अरे मामा ते तो असा नागिन डान्स करत होता एक जण तो का ते ना ते वेगळे मग ते पापड खाताना घशात पापड अडकला नाही का ते. अच्छा तो आप्पा नाना का काय झालं त्यान बायना 3 भाऊ आहेत एक आप्पा दुसरा नाना आणि तिसरा आप्पा नाना. अरे काही तर डोकं वापरायचं ना नाव ठेवताना आप्पा, तात्या, काही ठेवायचं. त्याचं काय झालं आप्पा हाक मारला की तोच यायचा नानाला हाक मारला की तोच यायचा हा. म्हणून त्याचं नाव आप्पा नाना ठेवलं. ते सगळे असेच आहे का तुमच्याकडचे? अरे मी एकाला पण डोकून ये का कसं बोलत अरे बाबा थांब ना जरा एवढं काय खळीला आलेच काय लय हा? जायचं होतं मग तू नाव ठेवायला व काहीतरी बोलू तर यायला आपण नाना गावाना झालाय मला. मी का बोलू तुम्हाला वाटतंय मामी एकदा मलम दिला होता त्यासनी मलम दिला होता का तरी एकदा त्यासनी कायचा मलम दिला होता म्हाताऱ्याच्या पाटाने चामखेळ होतं ना 7 मग मी मलम दिले मग आपलं माहितीये का नाही मलम म्हणजे मग मलमच असतंय मग. हा, मलम लावला की चामखेळ गाळला. चेते जावई बापूंच्या पाठीवर हाय का चामखेळ. एक दिवस तरी सोडा ना तिला घरी ते पाहायला बोलताय नुसतं जेव्हा पण हिला घेऊन जातो अरे ती दारातली चप्पल काढेपर्यंत तुमच्या कॉल येतो ती गर्रकन वळून जाते. तुमचा तो डबडा मोबाईल आहे ना तो चार्जिंगला लावला असता तर आतापर्यंत कोण येते तुमची मंगल तिला फोन करून विचारलं असतं आप्पा नाना कसा आहे म्हणजे आम्ही बी मोकळे गेलो असतो अरे बुवा. काय उपयोग नाही ती त्याला का तिचा नवरा मराठी टाकला आणि ती काय फोन बघित बसणार आहे व्हय? काय तरी उगं बोलताय तुम्ही. आमच्या मंगलीचा माझ्या भावावर लय जीव हो. लग्न झाल्यानंतर 15 वर्ष माहेराला गेली नव्हती. तिच्या आईला तिनं सांगितलं होतं ज्या दिवशी या घराचा उंबरा ओरडला त्या दिवशी माहेर मला सुटलं. हो. आमच्या घराण्यात लय पाळतात तू पोरगी म्हणजे पार परक्याचं धन आमच्या इथं. तुम्ही जे बोलता ते तुम्हाला ऐकू येत नाही का हो हा? नुसतं बोलता का तुम्ही ऐकतं काय अरे लग्न झाल्यानंतर ही ढम्मा इथेच बसलेली आहे ना अरे इनमिन 5 दिवस देवदेव केलं तोपर्यंत सोबत होती नंतर जे काही तो खपली आहे इथेच खपली येते यार कसं बोलतेस बायकोला खपली म्हणतेस व्हय? बघा की स्वतःच्या डोक्यावरली खपली उडली ती बघ विग लावून आले याच्याबद्दल बोलू नका याच्याबद्दल आमच्या विग लावून घरात आले. काय चाललंय तुमचं काय चाललंय. काय चाली राही ना म्हणजे बरोबर बोली राही ना तो हिच्या पायाला तस काय भावराच बांधलाय माहेरपणाचा इथं आईनं जरा दोर सोडलं नाही का चालला घरा भावरा चालला लगेच माहेरी. हा, जरा वर उडाला असता तर हातावर तरी झेलला असता तो पण खालच्या खाली निघून जातो तो माने दादा नंबर बघा नंबर ना. गावानं म्हणजे 3 शेवाळकर आहे ती पण तेच नाही ती
कोण आहे शेवाळकर शेजारी असं काहीतरी केलंय. लावा लावा फोन लावा हॅलो हॅलो कोण बोलतोय सख्या बोलतोय. त्याच्या आईला बियाणे तू काय जुय साक्या आत्ताच्या आत्ता उठून तिथं जा आपण नानाच्या घरी जा. तब्येत कशी आहे ती बघा आपण नानाची. चट्ट दिशी जाण लगेच पट्ट दिशी सांग मला मग त्याचं काय झालंय मामा काय झालंय. ते मागच्या आठवड्यात माझं लग्न झालंय काय सांगतोय आणि हनीमूनला बाहेर आलोय ना. आईला लगा कुठे गेलाय. शिमल्याला. शिवलेला गेला होय. हा वा 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 वा. मी कुणाला तरी फोन करू का? नाही नाही, एक काम कर बाबा, तू तुझं कामकाज चालू दे. उगा बाबा तुझ्या ह्याच्यात काहीतरी खाट नको घालायला. आम्हाला तसली सवयच नाही हनीमून मध्ये कोणाच्या तरी उगा अडथळा घालायची. माने भाऊजी काय बोलताय गप्पा मारता त्या आप्पा नानाचा जो शेजारी आहे तो पण हनीमूनला चालला ना. त्याच्यासाठी आम्हाला करा अडकवू. ऐका ना, ऐका ना, हिला जाऊ द्या माझ्यासोबत. आम्ही संपर्कात राहू ना. काही झालं ना आम्हाला कळवा, आम्ही लगेच येतो. एक दिवस राहू दे रे सोबत. एक दिवस. गावलाय गावलाय नंबर गावलाय. चुगलवर नंबर गावलाय. चुगलवर नंबर गावलाय. लावा फोन आप्पा बाप्पा दुपार 3:30 दिनानच विले पारले. अरे ती नाटकाची जाहिरात आहे हो. काय फालतूपणा आहे, हा? बॅचेत उचल. मला आता ठरवायचं नाही तर बॅगा भरल्या तर आपण दादाला भेटायला जाऊ आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघू. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. आपण सगळे जेऊ ना, आपण सगळे जेऊ. हो माने दादा तुम्ही पण चला, तुम्ही पण चला. मी कशाला पण तिथं? अरे चला हो. काय फक्त भेटल्यावर तिथे गर्दी नको ना, म्हणून आम्ही दोघं वेगळ्या हॉटेलमध्ये रूम घेऊन राहतो. तुला का लाज आहे का बियाणी किती काय झालं आणि तुला हॉटेलात राहायची होय? सगळं गेलं ते इथं गुराढोरांचं वैरण कोण बघणार तिथं बघ. बाई तुम्ही थांबाल का हो इथं? मी नाही 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 माझ्या घरच्या शेळ्यांचं कोण बघणार? मी जास्त मन घर. मग चला आपण तिघी स्टँड वर जाऊ. जावय बापू तुम्ही थांबा. आमची ऐश्वर्या आहे ना, ऐश्वर्या गाय गाय तिची धार नीट काढा. म्हणजे? मागच्या बाजूने नका काढू, पुढच्या बाजूने काढा. लात मारते ती. ऐका ना. अरे ही बॅग घरी जाते. अरे आई ए चेतू. अरे तिने चालल्या गेल्या. श्यामराव हा मी बी जास मना घर मा. अरे ती माझी आई आहे राणी बोलते ते कमी आहे का आता तू बोलतोय? हा? सारखे फोन. आपण नानाचा फोन आहे. आपण नानाचा. आपण नानाचा फोन आहे. हा हॅलो काय झालं? हा ओके आहे का मग? ते जायला का बर 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 राहू द्या. ठेवा ठेवा ठेवा. काय झालं, काय झालं? ओके आपण नाना म्हणजे शेंगदाणा खात बसलो होतं. शेंगदाणा अडकला नारड्यात एक धाप लागली होती वय. बाकी काय नाही झालं. अरे त्याने बायना धल्ला मारू धल्ला. तोंडात दात नाही, त्याच्या तोंडाचा बोळक झालंय. एवढी काही शेंगदाणे खायची हाऊस होती, मरी जाय तुला. अरे तिने चालल्या गेल्या. आता मी एकटा इथे काय करू? मी तरी काय करू? मला बी जायला अरे, लागलं. अरे, काय- थांबा काय व्हायचं? भाऊ. औषध ए, ए. घ्यायचंय मला. जायला लागलं बाबा. अरे आपण थांबून अरे, नाही घर चालत. कोण सांभाळ? मी एकटा काय करू कडे इथे? अरे, येतो येतो. अरे येतो रे. या का हेल्याला गैरी आठवण येते माझी. सारा गोट येतो. वा 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 वा, भारी म्हणजे एकदम भारीच झाला परफॉर्मन्स. मस्त. प्रसादा काय म्हणाल? अफलातून मजा आली. तुफान एनर्जी होती. श्याम्या या सिरीजचा तू ऑलवेज विराट कोहली आहेस. अख्खा परफॉर्मन्स एका बाजूला आणि श्यामा एका बाजूला. माझी अशी विनंती आहे की हा आवाज जर रहमान पर्यंत पोहोचवला तर तो हम्मा हम्माचं सिक्वेल आणेल. नाईस. आय अग्री. सई. चकपक परफॉर्मन्स होता एकदम. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे कडकवाने. मी तर कधी कधी सुट्टी असताना पण घरी असं एकदा करते. मला बरं वाटतं. खरंच करते. मला बरं वाटतं आणि मी ते एन्जॉय पण करते. मस्त कडक परफॉर्मन्स. गोयल सर तुम्हाला कसा वाटला यांचा परफॉर्मन्स? खूपच सुंदर. खरं म्हणजे मी गेली 4 वर्ष टी व्हीवर हा कार्यक्रम पाहतोय आणि आज पहिल्यांदा स्वतः जेव्हा सर्व कलाकारांना बघतोय खूपच आनंद झाला. आणि माझा फार आवडता कार्यक्रम आहे हा. महाराष्ट्राची हास्य जत्रा दिवसातनं 1.5 तास तरी मी पाहतोच हा. रात्री 1 तास आणि सकाळी अर्धा तास. आणि मला वाटतं माझ्यासारखे लाखो करोडो लोक असतील की ज्यांचं हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर दिवसभराचं टेन्शन मुक्त ते होतात.
त्यामुळं सर्व कलाकारांना माझ्यातर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. मंडळी, हे हास्यगीत असं चालू राहणार आहे. इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. त्यामुळे बघायला विसरू नका. उद्याचा भाग रात्री 9 वाजता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य सत्ता. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.